लग्न करणारे पैसे संसारात उडीले आणि पैशाच्या गाड्या केल्या, काय फरक झाला? हे मेल्यावर भांडणच लागले ना, नाही सुटला तू पण. महाराज काय ताकद आहे, भरके मुक्ती आणि संपदा पाहिजे काय तर संत संग देई सदा. मला संतांची संगती द्या. आता संत नेमकं म्हणायचं कोणाला? गंगावतू म्हणून, ज्ञानेश्वरी वाचतू म्हणून, गाथापाठ केल्या म्हणून, पुराणाचे काही श्लोक पाठ आहेत म्हणून. कसं तुमच्या वरून नाही घेतो. विढाला विढाला कसं संत म्हणता येईल? व्यसन म्हणला महाराज आमचे गुरु पालाच खाते. आम्ही आणलं पाला तर शेळ्या बी खात्यात आणि मेंढ्या तरी पालाच खात्यात ना, त्या कुठं बासुंदी खात्यात. महाराज हे साधूचं लक्षण नाही. संतोची जाना जगी, संतोची जाना जगी, संतोची जाना संत म्हणे. व्यसन म्हणला आमचे महाराज इतके शांत आहेत, त्याला मग सर्प तरी कुठं ते अंगाव याने झोमे खवरीला सर्प कव्यासार करतो माहितीये का? प्रकाशराव हात लावल्या त्याला धक्का द्यायला, तसा सर्प तुमच्या अंगावर येत नाही. शांती जर साधू झाला असता तर सर्प. व्यसन म्हणले आमचे गुरुवर्य महिना महिना काही खात नाही, 1.5 महिना आजगर पाणी पेत नाही. सोडल्या एकदा शिकार केल्या आजगर 1.5 महिना पाणी पेत नाही, 1.5 महिना. आणि तो महाराज महिनाभर खात नाही. तू घरी गेला दूध पितो धोके येतो काही सांगतो तू नाटक. अन्नमय प्राणे, अस्थिमय प्राणे, चर्ममय प्राणे. एक काल असा होता अस्थिमय प्राण. काया अस्ति भयो भग्नायाम जायते प्राणामृत्यो. जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस मरत नाही. त्याच्यानंतर चर्मा भयस्थितायाम वरुता काया जायते. जोपर्यंत त्वचा शाप होते तोपर्यंत मरत नाही. आता अस्थि बोंबलत केल्या आणि त्वचाही बोंबलत केली. अन्न आहे, अन्नमय प्राणी. आज सकाळच्या 4 उशीर झाला तर गण लावता लावता पकायची माहिती शिवाय देतो. ते काय महिनाभर उपाशी राहू शकतो. यांनी पुढे साधूचं लक्षण नाही. साधूचं लक्षणाची इथं मेमरी कार्ड लागते. ते मेमरी कार्ड इथं ज्याचे आहे सर्वाभूती दया साधू आयसिया जग ब्रह्म रूप जाण साधूचे लक्षण. आणि या साधू म्हणत असते अशा लोकांची संत संगती सदा. आणि मग त्या संतांच्या संगती मला त्यांची संगती द्या. साधू कोणाला म्हणायचं? त्याग आणि शांती. हो, साधूचं लक्षण काय? त्याग शांती आहे.
कशाचा त्याग? पोट भरल्यावर तुपाचा त्याग. आधी कसं खाल्लं तसं नाही, फार मोठं आगळं वेगळं. आणि या तत्वात जो बसत असे संतांची मला संगती पाहिजे. संत संगती सदा. मोक्ष नको म्हटले, मोक्ष नको म्हटले. एकदम सुटी नावाची व्यक्ती तुकोबाराकडे गेली आणि तुकोबाराने विचारलं, मालक महाराज तुकोबारा कोण? सुटीनं मालक का नाही म्हणावं? कारण तुकोबाराने काळाच्या डोक्यावर पाहिलेला आहे. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काळ त्याच्याकडे मुजरा काळ गुलाम सलाम कधी. तू कया घरी राबत असे दक्षिणेचा राजा तुकोबाराच्या घरी धुणे धुवायला येत होता. आणि म्हणून श्रुती तुकोबाराचे मालक म्हणते, मालक गुरुवर्य तुम्ही मोक्षाचा तिरस्कार का केला? ते म्हणले, बाई मोक्ष आमच्या इथं भांडे घासायला. मोक्ष काम संपल्यावर जर मोक्षात जास्त बुलबुल केली ना तर त्या मोक्षाच्या कमरात लाद घातली. मोक्ष सुखा अनुलाता नका म्हणजे आम्हाला मोक्ष. तरी श्रुती फार हुशार होती. श्रुती काय ती तुमच्या आमच्या घरची थोडी बाई होती, दुसऱ्याच्या सुनाला लावून द्यायला. श्रुती काय ती होती काय? शेजारी उठायच्या आधी फुलं तोडले महादेवा पाहिले चोर सोसायटीचे अध्यक्ष. ती होती का श्रुती? श्रुती ती होती का? महाराजांच्या काळाकडे ती नवऱ्यात खाली बोलती ती होती का श्रुती? श्रुती ती होती का? शेजाऱ्यावर तयार करतील, सासू सासऱ्याला भाकर देत नाही. या सर्व श्रुती. श्रुती कोण आहे? वेदाची कीड आहे. आणि त्या श्रुतीने प्रश्न केला, महाराज ठीक आहे मोक्ष तुमच्या इथं काम करतोय, त्यात ती मोक्षाचा अपमान करणं तुमचं काम आहे का? मोक्षाचा तिरस्कार करणं तुमचं काम आहे का? महाराज देवते मालक म्हणे, श्रुती माय त्या बाप्पा दुसऱ्याला सांग, मला नको ते मोक्ष. का नको मोक्ष? मोक्ष त्याला पाहिजे ज्या नियमाची भीती वाटते त्याला. इथं भांडे घासायला काय करायचं आम्हाला? मोक्ष न लगे संपदा. पैसे का नकोय? पैसे आवडत नाही असं माणूस होत नाही बरं का. आता मिळत नसल्यावर लागतं तर ते भाग सोडून द्या. ज्याला मिळते त्याचं इचकी ते घाई भाग सोडून द्या. बऱ्याच लोकांनी वाघारे काढायची सवय. वाघारे काढायची 25 पोळी पाहिल्या उंच झेबुटी झेबोरीच नाही, लालच दिसती सावलीचे आमचं ते तमके सगळ्या पसंत नाही, नापास केल्या. आणि सगळ्या पाहुण्यांनी विचार केला याला द्यायचंच नाही. यात वय झालं 45 आणि तेव्हा काय पुढे लागणार? तर इतका हाणायला पाहिजे की तू इंचभर जागा ठाल नाही पाहिजे तशी. विठाला विठाला नाट्य बाजार आहे, नाट्य. ते काय सामान्य अधिकार असेल का महाराज? नको म्हणले आम्हाला. पैसे नको का? कारण पैशाशिवाय तर संन्यासाचं सुद्धा चालत नाही. जमीदारा संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी कसं खाईल? इतका सिद्ध पुरुष आहे का? त्याला अन्नपूर्णेची कृपा होईल आणि दुपारी 2 वाजता अन्नपूर्णा घरताचं पात्र घेऊन येईल. एवढी पात्रता आहे का? त्या सिद्ध पुरुषांनी म्हणावा मला पैसे नको. आपण तितके सिद्ध आहेत का? नाही. महाराज तुकोबार आहे पण पैसा नको म्हणते. तरी श्रुतीनं प्रश्न केला, का पैसे नकोय? पैशाच्या मालकीनीचं नाव आहे लक्ष्मी. पैशाची मालकीन कोण? लक्ष्मी. अशीच आहे लक्ष्मी. लोकांनी लक्ष्मी ही ज्याच्याकडची गेली का त्याच्या रक्ताच्या नात्याचे हरामखोर पाहुणे सुद्धा त्याला पत्रिका देत नाही.
बैठकीत आणि वट्यावर बसल्यावर रंगवायच्या गप्पा वेगळ्या, पण पैसे नसल्यावर संसार कसा चालित आहे तो सोगळ्या नालायक गोष्टी आहेत का त्या विठाला. सोयरे राहिले तर किंमत देत नाही. मान्यता देत नाही. पैसे कमिणारा नवरा असल्यावर धनवंत पुरुषासी श्रीलवथवतरी कैसी रे कुटका देखोनी सुनी जैसी पुच्छ हलवी. भाकरीचा तुकडा पाहिल्यावर कुत्र जसं शक्ती आली रे तशी बायको भवतात फिरती. भार्या सजायते नायां अर्थहीनाति जायते ललाटं परिपतले शिभया द्वंद्वां यत्पाशानयो. ही सुद्धा कबाब बनवते की हा दगड माझ्या नशिबात पडलाय. दगड बायको सुद्धा विचारित नाही. सांगायच्या पलीकडचं माय नावाचं तत्व किती मोठं आहे. माय नावाचं तत्व जगात सापडणार नाही. हे पैशांची तर भेटत नाही. द्रव्याती आर्जते सुतानाम द्रव्याती आर्जते सुतानाम वात्सल्यं यत्पटुदाम. पैसे कमवणाऱ्या पोराला माय जास्त चोंबरती. त्याचा अजून एक पुढचा शब्द आहे पण वय कमी म्हणून वापरत नाही. विठाला विश्वातलं पान हलत नाही पैशाशिवाय. आणि त्या पैशाला विरोध फक्त देवचे मालक करतात. न लगे मुक्ती आणि संपदा. श्रुती फार हुशार आहे. त्या श्रुतीने प्रश्न केला तुकोबराय गुरुवर्य मालक काय तुम्ही पैशाच्या विरोधात गेले बाई. पैशाची मालकीन लक्ष्मी आणि ही पैशाची मालकीन लक्ष्मी मी ज्याचं भजन करतो त्याची बायको. नुसती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले अभिमान सांडोनी पांडवा. आधी अभिमान फुकून गेला. आणि ही पैशाची मालकी नुसती बायको नाही तर मी ज्याचं भजन करतो त्याची दासी आहे. आपल्या नुसत्या बायका दासवाद्यात का आपल्या. आणि वाटत असेल तुम्हाला काल संक्रांतीचा पर्व काळ आहे. इथून गेल्यावर संकल्प करा उद्यापासून बायको दासी म्हणा आणि हप्त्यात काय म्हणते ती मला फोनवर सांगा. इतकं सोपं आहे ना. पण चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या विटेवरच्या मालकीनीला दासी शब्द लागलाय. विटेवरच्या मालकाची दासी आहे ती महाराज. आणि मग लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे. तो माझ्याकडे मनाने येते. लक्ष्मीचा पती माझ्याकडे येते. लक्ष्मीच्या मागे लागलेली भिकार छोटतो कोणाच्या घरी जाते बघा. ते नाही ते बसा महाराज विडाला झाला. एका
काही माणसाकडे 10-5 कोटी रुपये असल्यावर ते बी असतात बाहेर कोणी आणि ते एखाद्या गरीबाच्या घरी गेल्यावर ते भाकर कमी खात माझ्याकडे साहेब आले तुला दाबायला आणते 10-5 कोटी ते तुला देतो हे देऊ आणि ते बी असं तू आपण त्याचा काही स्वार्थ आहे असा तुम्ही आम्ही फिरू नकोस तो भोगा करायला आलाय ते साहेब मोठं झाड बारक्या झाडाला कवाच मोठं होऊ देत नाही आणि बारक्या झाडाला मोठं व्हायचं असेल तर झाडाच्या लांब जाऊन उगावं लागते तेव्हा मोठं होते लिंबा खाली लिंबूला उगत येतात पण कुठं मोठ्याला होत्या होते होते तू ते इतका निवेश आहे बाकीच्या लिंबाला कुठं मोठं होते तू आणि मला असे लिंबे घरी आल्या तुम्ही येण्यावर लिंबे होत जाऊ नका ना एका मोठाली करीत असते तुम्हाला मला बेसचं माहिती देतो बापू तुम्हाला बेस नको लागते विडाला विडाला पैशाला किंमत देत तरी तुकोबाला म्हणजे नकोय पैशाची मालकीन मालकाची दाशी आहे आणि पैशाच्या मालकिनीचा मालक मात्र मनाने येते मनानं पाहुणे घराची आली ऋषिकेशी काय करूपचार कोप मोडके जलजार इतकी मोठी ताकद आहे महाराज फार मोठी ताकद पैशाची मत धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी पैशाची किंमत पैशाला माणूस नेला आणि त्याच्या मातीला जर पैशावाले गेले तर मला बसायला लागली अशी खुर्ची मसल माट्यात पण द्यायला बसायला येतात तुम्ही टीव्हीवर माट्या 5 पैशावाले मोबाईलवर बघा काही साहेब ऐक नाही तुम्ही तर बंदोबस्ताला असतात त्याच्या पैशावाली माणसं मेले आणि पैशावाल्याच्या मातीला पैशावाले गेले की मसल माट्यात पण खाली बसत नाही तितकं पैसा मागे तुकोबाने पैशाचा तिरस्कार का केला पैशाचा मालक आणि पैशाची मालकी द्यायची केली आपल्याकडचं समजावर आपल्याला कोण सोपं उदाहरण सांगतो फार अडचणी फार घालून काही चुलीत देत श्रीमंत माणूस मेल्यावर मातीला जास्त लोक जातात का गरीब मेल्यावर तुम्हाला गिरगावच्या बाहेर शेकोती खरं बोला कोण माणूस मेल्यावर माती लोक जाते श्रीमंत त्याच्या मातीत गेल्या बंद गौसर येत का आणि गरीबाच्या मातीत गेल्या विसुडस येत का किती चालू नाही माणसाकडे उघडा आहे का नाही एक बाई सोन्याच्या बांगड्या घातल्या आणि आरशात पाहून जाते म्हणजे तिची आरशात पाहून कशा दिसते गोळ्या संपल्या असत ना हातातल्या बांगड्या आरशात काय बघायच्या मला सोपं उदाहरण पैशात किती किंमत आहे किती मोठी किंमत आहे पैशाची किती मोठी किंमत आहे महाराज लोक पैशात मान देत पण सर्वसामान्याला पैशाला मान देत नाही पैशाचा मालकच तुकोबाला मान देत होता पैशाला मालक तुकोबाला मान देत होता म्हणून नरके मुक्ती आणि संपदा म्हणून पैसे नकोय याचं कारण सांगू का पैशावाल्याला मोठं करायची ताकद तुकोबाला येत होती आमची आभावे भावे तुझं देवपण याच्या पलीकडे सांगू का कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने पैसे असल्यास सुख असते असं तुम्हाला कोण म्हणतं आमच्या एका पाहुण्याकडे मी एकदा मुक्कामाला गेलो त्यांच्या परिसरात कीर्तन होतं आणि मग त्यांच्याच परिसरात दुसऱ्या दिवशी काला होता
ते जागराज केलं कीर्तन केलं त्यांच्याकडे आरामात गेलो तर ते पाहुणा भरपूर होता असं 4-5 किलो काजू बदाम पिस्ता ते दाबलेले उंबर त्याला अंजीर म्हणते वाटतं नाही का असं सगळं होतं त्याच्याकडे ते ढवळे शेंगदाणे काजू म्हणते वाटते त्याला असं सगळं काय आता मी तिथं जेवून आलतो तरी मला टेकलं होतं असं ती प्लेट भरून टेकलं होतं मला असं वाटलं होतं येऊन देण्यापेक्षा बांधून द्यावं